गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 37 वर आहोत आणि आपला आर्टिकल आहे 56 नंबरचा. काय आहे टायटल? द लिनियर इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट्स अँड सेकंड मेंबर अ फंक्शन ऑफ एक्स. आतापर्यंत आपण dny divided by dx raised to n plus p1 dn minus 1y divided by dx raised to n minus 1 plus dot 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 plus pny which is equal to 0 nth order ordinary differential equation how to calculate the solution, how to solve the problem बघितले. पण आता राईट हँड साइडला 0 नसून इट इज अ फंक्शन ऑफ एक्स दिलेला आहे आणि आपल्याला ऑलरेडी माहितच आहे लेफ्ट हँड साइड म्हणजे द फर्स्ट मेंबर ऑफ द इक्वेशन अँड राईट हँड साइड मीन्स सेकंड मेंबर ऑफ द इक्वेशन. आणि म्हणून सेकंड मेंबर ऑफ ए फंक्शन, सेकंड मेंबर अ फंक्शन ऑफ एक्स असं म्हटलेलं आहे टायटल. In this article will be considered the equation dny divided by dx raised to n plus p1 dn minus 1y divided by dx raised to n minus 1 plus p2 dn minus 2y divided by dx raised to n minus 2 plus dot 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 plus pny which is equal to x. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. The first member of which is the same as that of equation 1 of previous article. याच्या आधीचे जे आपण आर्टिकल्स बघितले त्या आर्टिकल मध्ये लेफ्ट हँड साइड आणि या आर्टिकलचं लेफ्ट हँड साइड हे सारखंच आहे. त्यामुळे आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन पर्यंत सेम जावं लागेल. म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे दॅट इज dny डिवायडेड बाय dx रेज टू n प्लस p1 dn मायनस 1y डिवायडेड बाय dx रेज टू n मायनस 1 प्लस p2 dn मायनस 2y डिवायडेड बाय dx रेज टू n मायनस 2 प्लस डॉट 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 प्लस pny विच इज इक्वल टू 0. आणि याला नंबर 1 दिलं म्हणजे आपण याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये कसं गेलो हे इथं आपण एक्सप्लेन करत आहोत. वेअर द कोएफिशिएंट्स p1 p2 अप टू pn आर कॉन्स्टंट्स विल फर्स्ट बी ट्रीटेड ऑन द सब्स्टिट्यूशन ऑफ e to the power mx for y, comma the first member of this equation becomes, जे की आपण नंबर ऑफ टाइम्स हे एक्सप्लेन केलेलं आहे. काय येते हो m रेज टू n प्लस p1 m रेज टू n मायनस 1 प्लस p2 m रेज टू n मायनस 2 प्लस डॉट 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 प्लस pn in one bracket and outside the bracket e to the power mx, and this will be equal to 0 if m raised to n plus p1 m raised to n minus 1 plus p2 m raised to n minus 2 plus dot 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 plus pn which is equal to 0. याला इक्वेशन नंबर आपण 2 म्हणालो. आणि याच इक्वेशनला काय म्हणतात? दिस मे बी कॉल्ड द ऑक्झिलरी इक्वेशन. Therefore, if m have a value, say m1, that satisfies equation 2, y is equal to c1 e to the power m1x is an integral of 1. जर एक रूट असेल इक्वेशन 2 चं तर त्याचं सोल्युशन y is equal to c1 e to the power m1x येईल. If the n roots of equation 2 be m1 m2 up to mn
then the complete solution of equation 1 is y is equal to c1 e to the power m1x plus c2 e to the power m2x plus dot 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 plus cn e to the power mnx, जे की आपण ऑलरेडीच n डिफरंट रूट्स जर असेल फर्स्ट मेंबर ऑफ द गिवन इक्वेशन, आणि इक्वेशन काय होतं फर्स्ट मेंबर dny अपॉन dx रेस टू n प्लस p1 dn मायनस 1 y अपॉन dx रेस टू n मायनस 1 प्लस डॉट 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 प्लस pn y विच इज इक्वल टू 0, आणि याचे जर n रूट्स असेल तर त्याचं सोल्युशन असं असेल. डिफरंट n रूट असेल तर सोल्युशन y इज इक्वल टू c1 e टू द पॉवर m1x प्लस c2 e टू द पॉवर m2x प्लस डॉट 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 प्लस cn e टू द पॉवर mnx, ब्रॅकेट कंप्लीट, जे की आपण बरेच वेळा याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये बघितलेलं आहे. अँड द सेकंड मेंबर अ फंक्शन ऑफ x, आता दिलेल्या इक्वेशन मध्ये सेकंड मेंबर काय आहे, इट इज अ फंक्शन ऑफ x. सो इट वॉज पॉइंटेड आउट in previous article that the complete integral of 1 consists of two parts. इक्वेशनला दोन साइड असते. एक लेफ्ट हँड साइड जर घेऊन आपण सोडवलं तर त्यामधून येणाऱ्या रिझल्टला एक कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपल्याला म्हणता येईल, आणि राईट हँड साइडला घेऊन जर सोडवलं तर त्या रिझल्टला आपल्याला अ पर्टिक्युलर इंटेग्रल किंवा अ पर्टिक्युलर सोल्युशन म्हणता येईल. आणि दोघाची ॲडिशन कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल गिव्स द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन being the complete solution of the equation formed by putting the first member of 1 equal to 0. जर फर्स्ट मेंबर ऑफ इक्वेशन 1 विच इज इक्वल टू 0 असेल तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच काय असेल, त्याचा कंप्लीट सोल्युशन असेल. आता आपला सवाल आहे सेकंड मेंबर ऑफ द इक्वेशनचं काय. नाउ द प्रॉब्लेम इज टू डिवाइज अ मेथड फॉर ऑब्टेनिंग द पर्टिक्युलर इंटेग्रल व्हेन f of d particular integral in symbolic notation 1 becomes f of d y which is equal to x. f of d म्हणजे काय असेल हो, it is a polynomial. f of d is equal to it is a polynomial. कशामध्ये dn upon dx raised to n plus p1 dn minus 1 upon dx raised to n minus 1 plus dot 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 plus pn. f of d म्हणजे हे असेल. And the particular integral is written in the form y is equal to 1 upon f of d ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर x. नेक्स्ट आर्टिकल 57. The symbolic function 1 upon f of d. It is necessary to define 1 upon f of d into x, which as it is a mere symbol without meaning. For this purpose, it may be said 1 upon f of dx is that function of x which, when operated upon by f of d gives x. याच्यावर जर आपण 1 upon f of d इंटू x वर f of d ऑपरेट केलं, ऑपरेट करणं म्हणजे काय, जस्ट मल्टिप्लाय केलं, तर 1 upon f of d चा f of d आणि f of d जो मल्टिप्लाय केलेला आहे तो कॅन्सल झाल्याच्या नंतर शिल्लक किती राहते, x. सो गिव्स x. The operator 1 upon f of d according to this definition
is the inverse of the operator f of d. f of d आणि 1 upon f of d they are inverses to each other. म्हणजे f of d चं इनवर्स 1 upon f of d. कारण की 1 upon f of d चा जो डिनॉमिनेटरचा वर जर नेलं तर f of d ला पॉवर -1 होईल, म्हणून f of d चा इनवर्स 1 upon f of d. It can be shown from this definition and previous article. कोणतं? That is theorem concerning d, that 1 upon f of d can be broken up into factors which may be taken in any order or into partial fractions. For example, the particular integral of the equation d2y upon dx square minus in bracket alpha plus beta into dy by dx plus alpha beta y which is equal to x, जे की आपण थेरम कन्सर्निंग डी मध्ये हेच घेतलं होतं, लेफ्ट हँड साइड जे आहे ते. मग इज 1 अपॉन डी चा वर्ग मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा डी प्लस अल्फा बीटा इंटू एक्स. कॅपिटल डी कशाच्या बदल्यात घेतलेला आहे आपण? डी अपॉन डी एक्सच्या बदल्यात. आणि हे कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे आपण? 1 अपॉन एफ ऑफ डी इंटू एक्स. एफ ऑफ डी म्हणजे d2 अपॉन dx स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा डी अपॉन dx प्लस अल्फा बीटा. and this can be put in the form 1 upon, याचे फॅक्टर पाडले मग, d minus alpha d minus beta, write down in one bracket into capital X. Now apply d minus alpha into d minus beta to this, arranging the factors of the latter operator conveniently as is allowable by previous article. This gives. मग आपण जे लास्ट आलो होतो 1 अपॉन डी मायनस अल्फा डी मायनस बीटा इंटू एक्स, याच्यावर आपल्याला हे दोन फॅक्टर ऑपरेट करायचे आहे. ऑपरेट करायचे आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. तर मग एकेकाने मल्टिप्लाय जर केलं आपण, अँड सिन्स d minus alpha acting upon 1 upon d minus alpha हे लिहिलं into 1 upon d minus beta into x लिहिलं. याच्यावर आपण आता d minus alpha जर ऑपरेट केला तर काय होईल? मग must by definition give d minus alpha d minus alpha कॅन्सल होऊन जाईल आणि शिल्लक राहील 1 अपॉन डी मायनस बीटा एक्स. ऑपरेट करणं म्हणजे मल्टिप्लाय करणं. मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हे आणि हे कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच डी मायनस अल्फा हा फॅक्टर कॅन्सल होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील? 1 अपॉन डी मायनस बीटा इंटू एक्स. आता काय करू आपण? डी मायनस बीटा ऑपरेट करू, म्हणजेच मल्टिप्लाय करू. दिस बिकम्स d मायनस बीटा इंटू 1 अपॉन डी मायनस बीटा एक्स. आणि काय शिल्लक राहील? हे आणि हे कटल्यावर x शिल्लक राहील, which is x by the definition of 1 upon f of d. This reduction show that the particular integral might equally well have been written 1 upon d minus beta into d minus alpha x, also 1 upon d square minus in bracket alpha plus beta ब्रॅकेटच्या बाहेर d प्लस अल्फा बीटा x. म्हणजे याचंच हे फॅक्टर आहे. यालाच असं लिहिता येते किंवा यालाच असं सुद्धा लिहिता येते. मे बी रिटन इन द फॉर्म 1 अपॉन अल्फा मायनस बीटा इन ब्रॅकेट 1 अपॉन डी मायनस अल्फा मायनस 1 अपॉन डी मायनस बीटा इंटू एक्स. आता इथं काय केलं? पार्शियल फ्रॅक्शन मध्ये ज्या पद्धतीनं आपण ऍडजस्टमेंट केलेली आहे त्या पद्धतीत. उदाहरणार्थ याला जर सोडवलं,
डी मायनस बीटा मायनस डी प्लस अल्फा, डी डी विल बी कॅन्सल आणि अल्फा मायनस बीटा राहिला न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला कॅन्सल होईल आणि शिल्लक डिनॉमिनेटरला कॅन्सल झाला. म्हणजे बघा काय आहे इथे, 1 अपॉन डी मायनस अल्फा मायनस 1 अपॉन डी मायनस बीटा. आपण काय ऍडजस्टमेंट केली, अल्फा मायनस बीटा, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर डी मायनस बीटा मायनस डी मायनस मायनस प्लस अल्फा आणि डिनॉमिनेटरला डी मायनस अल्फा डी मायनस बीटा तर आहेच. मग आता इथं डी डी कॅन्सल होऊन जाईल, अल्फा मायनस बीटा म्हणजे अल्फा मायनस बीटा कॅन्सल होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील, पुन्हा 1 अपॉन डी मायनस अल्फा डी मायनस बीटा इंटू एक्स. आलं का लक्षात? म्हणजे जस्ट ऍडजस्टमेंट केलेली आहे आपण ते, दुसरं काहीही नाही. मग कुठपर्यंत आलो होतो आपण आता, इथपर्यंत. which is obtained by resolving the operator into partial fraction. म्हणजे पार्शियल फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहिलेला आहे. तुम्ही 12th स्टँडर्डला इंटेग्रेशन चॅप्टरच्या नंतर जे डेफिनाइट इंटेग्रल चॅप्टर होतं ना, त्यामध्ये तुम्ही पार्शियल फ्रॅक्शनचे एक्झाम्पल्स कसे सोडवायचे चांगल्या रीतीने शिकलेले आहात. द रिझल्ट ऑफ ऑपरेटिंग upon this with d square minus in bracket alpha plus beta into d plus alpha beta is 1 upon alpha minus beta in bracket d minus beta d minus alpha into 1 upon d minus alpha into x. आता इथं हे आणि हे काय होईल, कटेल. शिल्लक काय राहील, d minus beta x मायनस d minus alpha d मायनस बीटा 1 अपॉन डी मायनस बीटा. इथे सुद्धा d मायनस बीटा डी मायनस बीटा कटेल आणि शिल्लक काय राहील, d मायनस अल्फा एक्स, जे की आपण खाली लिहिलेलं आहे 1 अपॉन अल्फा मायनस बीटा इन ब्रॅकेट d मायनस बीटा इंटू एक्स मायनस d मायनस अल्फा इंटू एक्स. आता याच्यातून जर x कॉमन काढलं तर शिल्लक काय राहील, d मायनस बीटा मायनस डी प्लस अल्फा, डी डी सुद्धा काय कॅन्सल होईल आणि अल्फा मायनस बीटा शिल्लक राहील. याच्या सोबत कटेल ते अल्फा मायनस बीटा अँड फायनली वी ऑब्टेन्ड एक्स. थँक्यू.